गोळा करत असेल तर तो सुद्धा सोशल स्टॉक एक्सचेंजला रजिस्टर्ड होऊ शकतो. सोशल स्टॉक एक्सचेंज हा इटसेल्फ 3 तासाचा बेसिकली पार्ट आहे. कारण त्याचं डॉक्युमेंटेशन आम्ही बेसिकली 3 प्रोग्राम आम्ही घेतले आहेत मागच्या वर्षी. तर यावर्षी सुद्धा आपण एखादा प्रोग्राम घेऊ जो मी एक्सचेंजमध्ये घेईन, BSEच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये आणि NSEच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. तिथलेच तुम्हाला लोक गाईड करतील आणि हा खूप म्हणजे असं म्हणजे रेड कार्पेट नाही आहे ते आपल्याकडे. ओके, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की व्यवसायाची सुरुवात प्रोप्रायटरशिपने सुरू होते आणि शेवट जो आहे ते लिमिटेड कंपनी जेव्हा आपली एक्सचेंजला जाऊन लिस्ट होते तिथे तो प्रवास संपत नाही. त्याच्यामध्ये पण आपल्याला फॉरेन कंट्रीमध्ये जावं लागतं. तर ती सुरुवात जी आपण लिस्टिंग आहे ना ती लिस्टिंगबद्दल बोलतोय आणि आपल्याकडे आपण अजून प्रोप्रायटरशिपमध्ये पण म्हणजे त्या कंप्लायन्सेस सुद्धा आपण नीट करू शकत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा प्रवास जो आहे तो मला वाटतं आपलं CSR हेल्पलाईन च्या तर्फे आपण यांना मदत करू शकतो. आणि जो आज टप्पा तुम्हाला गाठायचा आहे तो आज नाही 1 वर्षाने पण गाठला तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण ते एक्सचेंजमध्ये बंद होणारी कुठली स्कीम नाही, आपल्यासाठी स्कीम चालू आहे. पण ती स्कीमला पोचायचं कसं ते प्रत्येक टप्पा आपल्याला पार करता आला पाहिजे. म्हणजे मला 1000 किलोमीटरची मॅरेथॉन धावायची आहे तर मी 1 किलोमीटर तर सुरुवात करायला पाहिजे, ॲटलीस्ट चालायला सुरुवात करायला पाहिजे. आज तर मला माहितीच नाही की चालायचं कसं आहे तर मी ती मॅरेथॉन धावणार कशी. तर ही तुमची आज सुरुवात झाली तर वर्षभरानंतर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकाल. आणि CSR पेक्षा सुद्धा सोशल स्टॉक एक्सचेंजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मी एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे, माझा बर्थडे आहे आणि बर्थडेला मला 1 लाख रुपये कोणाला तरी डोनेट करायचे आणि मला त्याची ऑथेंटिसिटीच नाही कोणाला डोनेट करू तर मी ते डोनेट न करता मग घरातच ठेवतो पैसे. कारण मी कुठल्या NGOला, कारण काय झालंय लोकांमध्ये अशी काही निराशावादी लोक पण आहेत की जे म्हणतात की NGOला पैसे दिले की त्याच्यातले 65% त्याच्याकडे असतात, बाकी 35% कमिशनमध्ये वाटले जातात. अशा काही बाबतीत आपल्याबद्दल गैरसमज पण निर्माण झालेले आहेत. तर ह्या अशा वेळेला जर मी सोशल स्टॉक एक्सचेंजवरती एखादा तुमचा प्रोजेक्ट लिस्ट झाला आणि तिथे मी बघितलं की मला डोनेट करायला 1 लाख रुपये दिले तर ह्या एज्युकेशनवरती, ह्या एन्व्हायरमेंटवरती, ह्या पाण्यावरती, हा अजून ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करतोय तर मी त्याला तिकडे ॲज अ बेसिकली शेअर्स म्हणत नाही त्याला, त्यांना ॲक्च्युली एक इन्स्ट्रुमेंटचं नाव दिलेलं आहे त्याला 0 इंटरेस्ट म्हणजे 0 इंटरेस्ट आणि 0 व्हॅल्यू बॉन्ड असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि तो बॉन्ड तुम्ही विकत घेऊ शकता आणि तो तुम्ही तुमच्या बॅलन्स शीटमध्ये एक्सपेन्सेस म्हणून दाखवू शकता. तुमच्याकडे ATG असू दे नसू दे काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला त्याच्या अगेन्स्टमध्ये टॅक्स बेनिफिट घ्यायचा आहे नसेल घ्यायचा तरीसुद्धा देशातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसलेला माणूस माझ्या त्या प्रोग्रामसाठी डोनेशन देऊ शकतो. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं पॉवरफुल टूल आहे. जर मी माझा एखादा प्रोजेक्ट म्हणजे मी माझी संस्था सोशल स्टॉकला एक्सचेंजला रजिस्टर केली आणि मग माझा प्रोजेक्टसुद्धा जर रजिस्टर केला तर प्रत्येक प्रोजेक्टसाठी मला 10 कंपन्यांकडे वेगवेगळे ॲप्लिकेशन न करता मी फक्त माझी जर लिंक दिली तर त्या सगळ्या कंपन्या ड्यू डिलिजन्स कारण आपलं ऑलरेडी केलेलं असतं तर एकच संस्था तुमची ड्यू डिलिजन्स करेल आणि 20 संस्था तुमचे ते बघेल की बाबा नाही मी यांना डोनेट करू शकतो. प्लॅटफॉर्मवरतीच सगळं ट्रान्झॅक्शन होतं आणि हे पैसे तुमच्या हातामध्ये सहजरित्या येऊ शकतात. पण ते सहजरित्या येण्यासाठी जे कष्ट करायचे ते आपल्याला घेतले पाहिजे. आणि मला असं वाटतं की ज्या NGO आता त्या परिस्थितीमध्ये नाही आहेत तर त्यांनी या येणाऱ्या 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये त्या पोझिशनला जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि इट्स अ व्हेरी न्यू बेबी. त्याला आपल्याला म्हणजे आता मागच्या वेळेला आम्ही सजेशन हे दिलं होतं त्यांना की त्यांनी मिनिमम डोनेशन 2 लाखाचं ठेवलं होतं आणि माझ्यासारखा किंवा आपल्यासारखा जर एखादा माणूस 10,000 रुपये खर्च करत असेल वाढदिवसाला तो डोनेट करू शकत नव्हता. तर त्यांनी आता 20,000 रुपये ज्याला 20,000 डोनेट करायचे तो सुद्धा त्या प्लॅटफॉर्मवरती येऊन डोनेशन देऊ शकतो तुमच्या प्रोजेक्टला. तर हे इम्प्लिमेंट झालं आहे यावर्षी. ओके, तर मला असं वाटतं की म्हणजे हा विषय खूप वाईट आणि त्याच्यासाठी एक सेपरेट सेशनच आपल्याला होणे गरजेचं आहे. तर माझं राहुल हनुमंते आहे, माझं ऑफिस मुंबईला आहे आणि जे ग्रामविकास योजना चालू आहे त्याच्यामध्ये मी स्वतः 1200 लोकांना कोल्हापूरमधून ट्रेनिंग आपण चालू करतोय त्याच्या अंडर स्किल डेव्हलपमेंटच्या अंडर आणि जवळजवळ 15,000 लोकांना आतापर्यंत आपण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे माझा फोकस हा जॉबसाठी नाही आहे, माझा फोकस हा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटसाठीच आहे की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुमचा व्यवसाय चालू करा. तुम्ही व्यवसाय चालू केला तर 3-4 लोकांना नाही तुम्ही बाकी इकोसिस्टम सुद्धा चालू करू शकता. तर याच्यासाठीच मी गावागावामध्ये काम करतो आणि नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ 650 अपंग लोकांना ट्रेन केलं होतं. त्याच्यापैकी 25 लोकांनी बिझनेस चालू केलेले आहेत. नाशिकमध्ये जर एकाने फिनाईल मेकिंगचा फक्त साधा कोर्स दिला होता आम्ही 3 दिवसाचा, त्याच्यामध्ये आज इंडस्ट्री चालू करून त्याने 25 चांगल्या मुलांना कामावरती ठेवले. सो हे
बेसिकली सगळ्यात वेळेला मागणं त्याच्यापेक्षा आपण देऊन त्याला पायावरती उभं करणं ह्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की टाइम लिमिट खूप कमी आहे, त्याच्यामुळे मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. हां, ठीक आहे. माझ्या संस्थेचं नाव आहे औद्योगिक व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन संस्था. स्फूर्ती या MSMEच्या पोर्टलवरती तुम्हाला त्या संस्थेचं नाव दिसेल पण, आणि नंबर आहे 889 888 179 4 टाइम 8 179. काही कन्फ्युजन नाही ना? 889 4 टाइम 8 179 व्हॉट्सॲप नंबर आहे. आणि कधी उचलला नाही किंवा काही असलं तर मेसेज टाका, कुठे आपला भेट झाला, कारण खूप जण कॉल करतात, आपण त्यांना पोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत. थँक्यू. धन्यवाद. किती जणांना असं वाटतं की सोशल स्टॉक एक्सचेंजची कार्यशाळा ठेवली तर आम्ही उपस्थित राहू? पुढच्या महिन्यात ठेवायची? आपण दर महिन्याला 3ऱ्या शनिवारी संध्याकाळी 4 ते 7 याच ठिकाणी मंथन करतो. सामाजिक क्षेत्रामध्ये एक पाऊल आपण काय चांगलं करू शकतो. तर पुढच्या महिन्यातला 3रा शनिवार सरांची वेळ उपलब्ध असेल तर आपण थोड्या वेळात ते डिक्लेअर करू. सोशल स्टॉक एक्सचेंज, फक्त सोशल स्टॉक एक्सचेंज 5 ते 7 3 तास मी पाहतोय, म्हणजे खूप त्रास होतोय तुम्हाला, पण पर्याय नाही. 2 महत्त्वाचे सेशन्स आपले राहिलेत, ज्यांच्यामुळे ही कार्यशाळा खरं तर आम्ही विचारात घेतली. आणि माझं इन्स्पिरेशन आहे CSR मधलं महाराष्ट्र विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशन, महाराष्ट्र ग्राम परिवर्तन संस्था. 1000 गावांचा मिशन आहे की त्यांचं परिवर्तन करायचं. 2014-15ला काहीतरी ही संस्था सुरू झाली आहे. आणि त्या संस्थेचे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर माझे मित्र दिलीप सिंग बयास या ठिकाणी आहेत. आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केली होती, तर त्यावेळेस 2 वर्षापूर्वीच असं वाटत होतं की एखादी अशी CSRची कार्यशाळा घ्यावी. आज तो योग आला, तर मी त्यांचं स्वागत करणार आहे. आपले ग्रामविकासचे सहसंयोजक आदरणीय सुनीलजींना मी विनंती करतो की ग्रामविकासाची मार्गदर्शक पुस्तिका देऊन दिलीपजींचं स्वागत करावं. आणि या कार्यशाळेच्या बॅकबोनला अनेक इनपुट्स दिलीपजींचे आणि सगळ्याच आपल्या वक्त्यांचे आपल्याला मिळत असतात. येस, मुंबईमध्ये आता टाळ्या कमी वाजल्या, पण या संस्थेने माझं करेक्ट करतील दिलीपजी, मागच्या 3 वर्षात 170 करोडपेक्षा जास्त CSRचा निधी उभं करू शकलेले. आता टाळ्या चांगल्या वाजल्या ना? तर त्यांचा अनुभव आपण ऐकूया. मी दिलीपजींना विनंती करतो की आपलं या ठिकाणी स्वयंसेवी संस्थेने कसं पुढे जावं आणि खऱ्या अर्थाने आपण यानंतर CSR हेल्पलाईनचा रोड मॅप, ॲक्शन प्लॅन काय असणार आहे तुम्हाला घेऊन, आणि काय CSR हेल्पलाईन आहे त्याचं प्रेझेंटेशन पाहू. दिलीपजी. सर्वप्रथम सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टीमचे प्रमुख विजय वडूळकरजी आणि त्यांची सर्व टीम यांचा मनपूर्वक आभार की आजच्या कार्यशाळेचं आयोजन अतिशय सुंदर आणि अशा ऐतिहासिक अशा वास्तूमध्ये झालेलं आहे. आणि ज्या विषयावर आपण ॲक्च्युली मागच्या 2 तासापासून चर्चा करतोय त्या इमारतीचं उद्घाटन सुद्धा भारताचे पंतप्रधान आणि वित्तमंत्री यांनी केलेलं मी बाहेर फलकावर वाचलं. त्यामुळे मला वाटतं की आपण अतिशय योग्य इमारतीमध्ये या विषयावर चर्चा करतो आहे. सर्वप्रथम सांगायचं झालं तर CSR, त्याबाबतचे कंप्लायन्सेस, निधीसाठी काय करावं लागेल, आपल्याला प्रपोजल कसे द्यावे लागतील, यावर या माझ्या सर्व जे तज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यातल्या बऱ्याच गोष्टी मी ह्या वगळणार आहे. आणि काही मोजक्या गोष्टी मला ज्या वाटतात, मी मागचे जवळपास 2017 पासून CSR प्रकल्पांसोबत वेगवेगळ्या कंपन्यांसोबत भारतातल्या काम करत असताना जे अनुभव आले किंवा ज्या गोष्टी मला वाटतात की तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाच्या असतील त्या मला फक्त या आजच्या या संबोधनावरून आपल्याला सांगायच्या आहेत. मी सहज मला वाटतं आमचे मागच्या 2-2.5 वर्ष 3 वर्षापासून विजयजींसोबत वारंवार वेगवेगळ्या विषयावरती चर्चा चाललेल्या होत्या.
की आपण या विषय कसा पुढे नेला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, काय असलं पाहिजे. आणि त्यातनं चर्चा होत असताना अशा संकल्पना आल्या की आपण काही कार्यशाळा पण घ्याव्यात किंवा काही एखादी CSR कॉन्फरन्स घ्यावी. आणि त्यावेळेस आमची चर्चा करताना सहज आम्ही सांगत होतो किंवा आज आपल्याला बऱ्याच वेळा भाषणामधून असं ऐकायला आलं की एकूण भारतभरामध्ये किती CSR होतो. साधारण कधी 25,000 ऐकलं, काही वेळा आपण 15,000 कोटी ऐकला, महाराष्ट्रात जवळपास 30% त्यातला किंवा 5,000 कोटीपर्यंत ऐकला. आपल्यापैकी आता महाराष्ट्रातल्या सर्व भागातून आपण सर्वजण आज इथे आलेले आहात. तर मला थोडंसं याबाबत म्हणजे थोडंसं पिक्चर वेगळं आहे CSRच्या बाबतीत. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या फक्त 4 जिल्ह्यामध्ये मिळून 75% CSR एक्सपेन्सेस होतात. म्हणजे महाराष्ट्रात जर समजा माझ्याकडे आता 2022-23 चा डेटा मी सहज बघत होतो 21-22चा, तर 5,230 कोटी रुपये साधारणतः त्या वर्षभरामध्ये खर्च झाले होते. आणि त्यातले 50% 51% निधी जवळपास म्हणजे 2700 कोटी जवळपास फक्त शिक्षण या क्षेत्रावर खर्च झालेले होते. आणि ग्रामीण विकास बघितला तर फक्त 6% म्हणजे जो की साधारणतः 313 कोटी इतका खर्च ग्राम विकासावरती झालेला होता हा 2021-22 मध्ये. आणि आपण जर जिल्हे बघितले, हे आपण सेक्टर बघितले एज्युकेशन आणि ग्राम विकास, आपण जर जिल्हे बघितले तर एकट्या मुंबई जिल्ह्यामध्ये 2890 कोटी म्हणजे साधारणतः 55% निधी हा एकट्या मुंबई शहरामध्ये CSRच्या माध्यमातून खर्च झाला. दुसरा आहे पुणे जिल्हा, तिथं जवळपास साधारणतः 12% म्हणजे 659 कोटी रुपयापर्यंतचा निधी खर्च झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा जिल्हा मला वाटतं आपल्याला महिला आर्थिक विकास महामंडळाचे जे आपले प्रतिनिधी आले होते दयानंद सोनसाळे सर, यांनी पण सांगितलं की रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक त्यावेळेस बघितलं तर 266 कोटी इतका निधी खर्च झाला आणि नागपूरमध्ये 187 कोटी. म्हणजे असे 4 जिल्ह्यामध्ये मिळून 75% निधी खर्च होतो. आणि आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये जवळपास 34 जिल्हे आहेत. 34 जिल्ह्यामध्ये यातला पुणे जिल्ह्याला, आता पुणे शहर सोडून जर बाकीचा जिल्हा आपण कन्सिडर केला तर हा ग्रामीण जिल्हा आहे. मग यामध्ये ग्रामीण जिल्हे किती झाले? फक्त 3 कव्हर झाले, पुणे, रायगड आणि नागपूर. मग बाकीचे जे 34 मधले 3 गेले तर 31 जिल्हे राहतात, त्यांचं काय? मग त्या 25% आपण आता जिल्हानिहाय पहा, आपल्याकडे NGOs किती असतील किंवा वेगवेगळ्या ज्या संस्था रजिस्टर झाल्या आहेत, फाउंडेशन्स म्हणून असतील किंवा धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर झालेल्या संस्था असतील किंवा काही शैक्षणिक संस्था सुद्धा जाऊन काही वेळा CSR कडे निधी मागतात. अशा सगळ्यांना आपल्याकडे निधी आणायचा कसा? आपल्या गावामध्ये निधी गेला कसा पाहिजे? मग ही एक ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन ही एक महाराष्ट्र शासनाची कंपनी आहे. तर याच्या माध्यमातून जसं विजयजींनी ओळख करून देताना सांगितलं की आम्ही साधारणतः 170 कोटी रुपयाचा निधी उभा केला मागच्या 3 वर्षामध्ये 17 ते 20 हा कालावधी पाहिला तर हा निधी जवळपास राज्यातल्या 25 जिल्ह्यामध्ये खर्च झालेला आहे. म्हणजे आपल्याला हे बघितलं पाहिजे की CSR हा सुद्धा काही कॉन्सन्ट्रेटेड फक्त काही शहरापुरता, काही तालुक्यापुरता किंवा काही जिल्ह्यापुरता मर्यादित राहिला नाही पाहिजे. हा CSR सर्व दूर कसा पोहोचेल याच्यावरती पण आपल्या सगळ्यांना काम करण्याची आवश्यकता आहे. आता काय होतं की साधारणतः हे सर्व आपण कंप्लायन्सेस बघितले, आपण CSR मध्ये रजिस्टर्ड आहेत, आपल्याकडे 3 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट आहे, आपल्याकडे प्रोजेक्ट रिपोर्ट चांगला आहे. पण समजा आपला प्रोजेक्ट आहे कुठेतरी धारणी मेळघाट मधला अमरावतीचा आहे किंवा आपला नंदुरबारचा प्रकल्प आहे. आता नंदुरबार थोडंसं आकांक्षित जिल्ह्यामध्ये आल्यामुळे समजा लोक जायला धसतात तिथे, पण अशा जिल्ह्यामध्ये कुठल्याही कॉर्पोरेट कंपनीचा प्रतिनिधी प्रोजेक्टचं काम पाहायला यायला इच्छुक नाहीये तुमचं. त्यामुळे जनरली प्रेफरन्स काय असतो की आम्हाला जर मुंबईच्या जवळपास कुठे मिळत असेल तर तुम्ही सांगा, म्हणजे आम्ही याला सकाळी जाऊन संध्याकाळी वापस येता येऊ शकतो आणि आमचं काम बघून येऊ शकतो CSR. मग ही एक सगळ्यात मोठी अडचण आहे जी आपल्या सगळ्यांना मिळून, आता कसं आहे हा वन वे डायलॉग आहे. वन वे डायलॉग कशामुळे म्हणतोय? कारण आपण सर्व जवळपास बघितलं तर प्रश्नाला सामोरे जाणार आहेत. कारण सर्व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आहेत, जवळपास सर्वांना सारख्या समस्या येतात. याच्यामध्ये पुढच्या वेळेला कदाचित माझं विजयजींना आणखी सजेशन राहील की कॉर्पोरेट प्रतिनिधी सुद्धा या अशा डिस्कशन्सला जेव्हा आपल्यासोबत राहतील आणि त्यांना खरं पिक्चर कळेल की एखाद्या बीड जिल्ह्यामध्ये काय होतंय, एखाद्या समजा अमरावती जिल्ह्यामध्ये काय होतंय. आपण दररोज पाहतो की कितीतरी शेतकरी आत्महत्येच्या बातम्या आपल्याकडे येतात. म्हणजे आपण सांगतो की शासनाच्या काही लाख बजेटच्या व्यतिरिक्त जाऊन आपण 15-16 हजार कोटी रुपयाचे अतिरिक्त निधी उभा करतो आणि महाराष्ट्र राज्याची व्याप्ती पाहता 28,000 ग्रामपंचायती, 40,000 महसुली गावं,
हे सगळं पाहता हा पैसा आपल्याला खूप तोडगा आहे CSR च्या माध्यमातून येणार आपण, पण तो खरंच गरजू माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी आपल्याला पुढच्या याच्यामध्ये कदाचित एका बाजूला शासन, एका बाजूला आपल्याकडे स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेटचे प्रतिनिधी, या तिघांना एका प्लॅटफॉर्मवर आणून खरंच ती गरज असणारी पॉकेट्स कुठली आहेत आणि कोणत्या पॉकेट्समध्ये आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे हे मात्र आपल्याला शोधणं खूप गरजेचं आहे असं वाटतं. आणि बऱ्याच अंशी काय आहे की कदाचित याच्या अगोदरच्या वक्त्यांनी आपल्याला त्याच्याबद्दल मार्गदर्शन पण केलेलं आहे की स्वयंसेवी संस्थांच्या बाबतीत किंवा NGOच्या बाबतीत साधारणतः पूर्वग्रह बऱ्यापैकी दूषित असतात आणि काही ठराविक संस्थांसोबत जेव्हा एकदा एखादा कॉर्पोरेट काम करतो आणि त्यांच्यासोबत जो विश्वास तयार झालेला आहे मग तो त्याच संस्थेसोबत किमान 10 वर्ष 15 वर्ष काम करत राहतो. शक्यतो त्या पार्टनरशिवाय दुसरा नवीन कुठला पार्टनर ऍड केलेला तो जात नाही. तर आपल्यामध्ये आणि त्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये एक विश्वास निर्माण होणं आणि जे आपण प्रकल्प तयार करतो, आता बऱ्याच वेळा काय होतात की आपण दिलेले प्रस्ताव मंजूर होतात असं नाही. बऱ्याच वेळा प्रपोजल्स आपल्याला हे को क्रिएट करावे लागतात, त्यांच्यासोबत बसून आपल्याला डेव्हलप करावे लागतात. फक्त आपण बनवून दिलेला प्रपोजल क्लिअर होईलच आणि मंजूर होईलच असंही काही सांगता येत नाही. बऱ्याच वेळा काय असतं की कॉर्पोरेट पार्टनर्सच्या इन्व्हेस्टमेंटचे जे एरियाज आहेत, समजा एखाद्या कंपनीचा उद्योग नागपूरला आहे आणि तुम्ही जर प्रस्ताव नंदुरबारचा दिला की आम्हाला नंदुरबारमध्ये CSR मध्ये काम करायचे आणि तुमची कंपनी नागपूरला आहे, तर नागपूरची कंपनी नंदुरबारमध्ये येऊन कधीही इन्व्हेस्ट करणार नाही CSR मध्ये, जरी त्यांना 2% खर्च करणं बंदीचं असलं सक्तीचं असलं तरी. नागपूरची कंपनी काय करणार की आपल्या कंपनीच्या पेरीफेरीमध्ये जिथं कुठं आपल्याला काम करता येईल, मग फार ते हिंगण्याला जाईल, बुटीबोडीला जाईल, वर्ध्याला जाईल, समजा यवतमाळ, चंद्रपूर याच्यापर्यंत एक जाण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आपल्याला कदाचित आपले प्रपोजल हे बनवताना हे पण बघावं लागेल की त्या कंपन्या कुठे एक्झिस्ट आहेत, त्यांचं पेरिफेरी काय आहे, त्यांच्या कुठल्या जॉग्रफीत जाऊन ते काम करू शकतात. बऱ्याच वेळा आपल्याला मल्टिपल लोकेशन्स किंवा मल्टिपल डिस्ट्रिक्ट्सला काम करणाऱ्या पण कंपन्या मिळू शकतात. जसं एखाद्या कंपनीने तुम्हाला सांगितलं किंवा महाराष्ट्रातल्या 16-17 जिल्ह्यामध्ये आमचा प्रेझेन्स आहे, तर मग 16-17 जिल्ह्यामध्ये कुठल्या जिल्ह्यात तुम्ही दोघांना कन्व्हिनियंट आहेत, संस्थेला पण आणि कॉर्पोरेटला पण, अशा जिल्ह्यासाठी जर प्रस्ताव तयार केले तर मला वाटतं की त्याच्यामध्ये आपली शक्यता खूप जास्ती आहे. कारण आपण पाठवलेलं प्रपोजल कितीही मेरिटचं असलं तरी शेवटी तो देणारा ठरवणार आहे की मला त्या गावामध्ये पैसा द्यायचा आहे, त्या जिल्ह्यामध्ये पैसा द्यायचा आहे, त्या संस्थेला पैसा द्यायचा आहे की नाही. तर त्यामुळे शक्य तितका प्रयत्न असा असावा आपला की तो प्रस्ताव आपण को क्रिएट करता आला तर सर्वात उत्तम. आणि जसं आता सोनसळे सरांनी पण सांगितलं की त्याला जर आपल्याला गव्हर्नमेंटची जोड देता आली, म्हणजे स्वयंसेवी संस्था, शासकीय योजना आणि त्याच्यासोबत कॉर्पोरेट अशी जर जोड देता आली, ज्याला मगाशी वडूळकर साहेबांनी सांगितलं की त्याला PPP म्हटलं, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा त्यांनी उल्लेख केला, जर ही अशी सांगड आपल्याला घालता आली तर त्याचा इम्पॅक्ट हा खूप मल्टिप्लायर होऊ शकतो. त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो आपल्याला की ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन जे 2017ला तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झालं आणि त्यावेळेस 170 कोटी किंवा साधारणतः 200 कोटी रुपये CSRच्या माध्यमातून जर आपण उभे केले तर साधारणतः 1200 कोटी रुपयापर्यंत शासकीय योजना आपण त्या गावामध्ये नेऊन कन्व्हर्ट करू शकलो. त्या गावामध्ये रस्ते असतील, अंगणवाड्या असतील, शाळा असतील, ग्रामपंचायतच्या इमारती असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, घरकुल असतील, म्हणजे ज्याला आपण वैयक्तिक लाभाच्या योजना, कौटुंबिक लाभाच्या योजना असतील, सामूहिक लाभाच्या योजना असतील किंवा समुदाय आधारित संस्थांच्या ज्या काही योजना असतील, अशा योजना शासन सोबत असल्यामुळे त्या गावामध्ये नेऊन साधारणतः 200 कोटी आपण CSR मध्ये दिले, 1200 कोटी रुपयापर्यंत आपण वेगवेगळ्या माध्यमातून शासनाच्या योजना त्या गावात नेऊ शकतो. एक 2 उदाहरणं आहेत माझ्याकडे आणि त्याच्यानंतर मी थांबवेन बोलायचं. एक आहे की आमच्याकडे हिवडा खुर्द नाव गाव आहे, बीड जिल्ह्यातले आपल्यापैकी कोणी असतील तर माहिती असेल, अंबेजोगाई तालुक्यामध्ये हिवडा खुर्द गाव आहे आणि साधारणतः तिथे 200 घरांचं गाव आहे. ते म्हणजे 200-205 कुटुंब संख्येचं गाव आहे आणि त्यामध्ये 81 हे पात्र लाभार्थी होते वेगवेगळ्या आवास योजनेमध्ये, ज्याला आपण घरकुल योजना म्हणतो. पंतप्रधान आवास योजना असेल, रमाई आवास योजना असेल किंवा इतर आवास योजना. तर ह्या 2 वर्षामध्ये 81 घरकुलं तिथे या कार्यक्रमाच्या अंतर्गत शासनाकडून बांधून दिली, आम्ही बांधलेली नाही. शासनाच्या ज्या योजना आहेत, शासनाचे जे विभाग बांधले आहेत त्यांनी बांधलं. आता तुम्ही बघा 200 पैकी जर 80-81 घरे या 2 वर्षात तुमची बांधून झाली असेल तर तुमच्या संस्थेचा त्या गावामध्ये काम करण्याचा इम्पॅक्ट किती असेल. मग ती लोक तुम्हाला पुढच्या कितीतरी वर्ष तुमचं नाव कधीही विसरणार नाही तुमचं त्या गावामध्ये.
आणि दुसरं एक असं गाव आहे आमच्याकडं जे यवतमाळमध्ये गणेशवाडी नावाचं गाव आहे कळंब तालुक्यामध्ये. तर 2017 मध्ये त्या गावामध्ये त्या जिल्ह्यातलं आपल्या पुणे जिल्ह्याचे पण जिल्हाधिकारी होते देशमुख साहेब, राज देशमुख साहेब, ते यवतमाळला कलेक्टर असताना त्यांनी पहिलं टँकर त्या गावाला चालू केलं होतं. कारण हे गाव ह्या BSKF या कार्यक्रमात घेतलेलं होतं म्हणून, आणि त्या गावाला पाण्याची टंचाई होती, अक्यूट डिस्ट्रेस होता, म्हणून त्यांनी टँकर चालू केलं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल महाराष्ट्र शासनाची एक जलयुक्त शिवार नावाची योजना चालू होती. तर जलयुक्त शिवारमध्ये जेव्हा नाला खोलीकरण आणि इतर खोलीकरणाची कामं झाली त्यावेळेस त्याच्यामध्ये आर्टिफिशियल रिचार्ज शाफ्ट घेतल्यामुळं तिथलं जे ग्राउंड वॉटर आहे ते ग्राउंड वॉटर जे आहे ते आपल्याला वाढवलेलं